नमस्कार शेतकरी बांधवांनो, आर्बिटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची बातमी। खरीप हंगाम 2024मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार आहे, कुणाला अजून किती पैसे मिळाले नाहीत आणि वाटपची सद्यस्थिती काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात 2024च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला। अखेर शासनाने ह्या नुकसानीची भरपाई मंजूर केली आहे। एकूण 3,978 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे आता अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता वाटपची सद्यस्थिती काय आहे? मंजूर रकमेपैकी 1,720 कोटी रुपये वाटप करण्यात आले असून उर्वरित 2,358 कोटी रुपये वाटप सुरू आहे, असा प्रशासनाने सांगितलेला आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्य जिल्हे व विभाग। पहिला जिल्हा आहे नाशिक विभाग। सुमारे 14,988 रुपये नैसर्गिक आपत्ती भरपाई मंजूर। ह्यातील 2,0760 रुपये वाटप पूर्ण, 12,227 रुपये वाटप बाकी आहे। त्याच्यानंतर पुणे विभाग 28,299 रुपये मंजूर। यातील बहुतांश रक्कम अजून वाटप होणं बाकी। अहिल्यानगर, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यात समावेश। त्याच्यानंतर कोल्हापूर विभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे। 15 लाख रुपये मंजूर। ह्यातील 2.57 लाख वाटप पूर्ण, 12.81 लाख वाटप शिल्लक आहे अजून। आता चौथा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग। त्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 56.418 लाख रुपये मंजूर। ह्यातील 11.846 लाख वाटप झालेले आहेत आणि 44 लाख वाटप बाकी आहे। पाचवं लातूर विभाग। लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे समावेश आहेत। सर्वाधिक भरपाई मंजूर 62 लाख। ह्यातील 40 लाख वाटप पूर्ण, 22 लाख वाटप शिल्लक आहे, अजून वाटप होणार आहे। त्याच्यानंतर सहावा अमरावती विभाग। बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे समावेश आहेत। त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 20 लाख मंजूर। ह्यातील 17 लाख वाटप झालेले आहे, 2 लाख वाटप बाकी आहे ह्या 4-5 जिल्ह्यासाठी। त्याच्यानंतर सातवा नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यात समावेश आहेत आणि 20 लाख भरपाई मंजूर। ह्यातील वाटप सुरू आहे। विशेष सूचना, वाटपच्या प्रक्रियेत अजूनही काही जिल्ह्यांमध्ये निधी पोचलेला नाही। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या वेबसाईटवर वेळोवेळी माहिती पाहत राहावी, कारण अजूनही पैसे वाटप सुरू आहे। सर्व जिल्ह्यातील एकाच वेळी पैसे आले नाहीत, हळूहळू पैसे जमा होत राहील। अनेक ठिकाणी ऑनलाईन अपडेट्स देखील मिळू शकतात, त्यामुळे मोबाईलवर माझी साखर, शेतकरी सुविधा यासारखे ॲप्स तपासावेत। अजूनही काही शंका असल्यास स्थानिक कृषी सहाय्यक किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, नुकसान भरपाई जर मिळाली नसेल तर। शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2024साठी सरकारनं नुकसानीची भरपाई जाहीर केली आहे। हे निश्चित एक सकारात्मक पाऊल आहे। आपल्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे याची खातरजमा करून घ्या आणि योग्य त्या मार्गाने अर्ज किंवा संपर्क साधा। अशाच महत्त्वाच्या माहितीकरिता आमच्या चॅनलला आर्बिटेक मराठी नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।